नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या जंगल विलेज रेसिपीज मध्ये। जिथे चवीचा शोध संपतो तिथे आपल्या जंगल विलेज रेसिपीज सुरू होणार। तर आज पुन्हा जंगल विलेज रेसिपीज मध्ये बनतंय काहीतरी खास। तर काय बनतंय स्वाती सांगन। तर आज बनणार आहे गावठी पद्धतीने झणझणीत अशी शेवगा हंडी। चला तर मग पाहूयात आपण की शेवगा हंडी कशी बनवायची ते। तर शेवग्याच्या फ्रेश अशा शेंगा तोडून आणलेल्या आहेत आणि याला आता मी कट करणार आहे। तर शेंग जास्त पातळही नाही घेतलेली आणि जास्त जाडही नाही घेतलेली, या पद्धतीची शेंग आपल्याला पाहिजे। तर शेंगाचे मी 2.5 3 इंच असे तुकडे करून घेतलेत। तर सगळी शेंगाची साल मी इथे नाही काढते, कारण काय होतं सगळी जर शेंगाची साल आपण काढली तर शेंगाचा गाळ होण्याची शक्यता असते, म्हणजे ते जास्त शिजतात। आणि थोडी थोडी मी ठेवलेली आहे, कारण काय होतं मग शेंगा व्यवस्थित शिजतात, मसाला आतपर्यंत मुरल्या जातो। तर मध्ये आधीच मी असं काढून घेते हे। तर शेंगा स्वच्छ धुवून घेतल्यात आता मी। गावठी पद्धतीने शेवगा हंडी बनवण्यासाठी काय काय लागतं आपण पाहूयात। तर इथे घेतलेला आहे मी बराच असा गावरान लसूण घेतलेला आहे, 2 चमचे इथे बाजरी घेतलेली आहे, जिरं मोहरी घेतलेली आहे, खोबरं घेतलेलं आहे अर्ध्या वाटीला थोडासा कमी। त्यानंतर इथे घेतलेले आहे 1 चमचा पांढरे तीळ आणि 1 चमचा खसखस। त्यानंतर इथे घेतलेले आहे हळद, लाल मिरची पावडर आणि त्यानंतर घरचा मसाला घेतलेला आहे जो साठवणीतला असतो तो, आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे अंबारीचा। त्यानंतर इथे घेतलेली आहे कोथिंबीर। नंतर इथे घेतलेला एक मोठा साईजचा टोमॅटो, ह्या कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत जाड जाड ज्या आपण फेकून देतो। त्यानंतर 2 इंच इथं आलं घेतलेलं आहे आणि 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत। तर सगळ्यात अगोदर ह्या शेंगा आहेत ना मी अगदी छान अशा वाफळून घेणार आहे। चूल छान पेटली आहे आणि थोडंसं तेल मी यामध्ये ऍड करते, जास्त नाही, अगदी 1 चमचाभर। छान असं तेल तापलंय आणि यामध्ये मी आता जिरं आणि मोहरी टाकते फोडणीसाठी। जिरं मोहरी तडतडलं की यामध्ये अर्धा चमचा मी लगेच हळद ऍड करते आणि हळद ऍड केल्याच्या नंतर लगेच शेंगा मी यामध्ये ऍड करणार आहे। त्यानंतर इथे थोडंसं मीठ ऍड करते लगेच आता, जेणेकरून आपण जे हे शेंगा उकडल्यानंतर सूप सुद्धा काढू शकतो आणि हे सूप खूप छान असं टेस्टी लागतं। लहान मुलांना दिल्याने फारचे फायदे आहेत शरीरासाठी। त्यामध्ये मी पाणी टाकते। तर आता ह्या शेंगा आपल्याला जवळजवळ 80% शिजून घ्यायच्या, म्हणजे थोडीशी कसर ठेवायची फक्त, जी रशामध्ये शिजणार आहे ती, बाकीच्या सगळ्या आपल्याला अशाच शिजून घ्यायच्या। यावरती झाकण ठेवलंय मी, एक 10 ते 15 मिनिटात ह्या छान अशा शिजतील। पेटली का दुसरी पण चूल? हो पेटली। छान अशा आपल्या शेवग्याच्या शेंगा शिजतायत आणि दुसरीकडे पण चूल पेटवली, कारण की आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे। तर तोपर्यंत आपण शेवग्याच्या शेंगाचे फायदे पाहूयात। तर पहिला फायदा शेवग्याची शेंग खाल्ल्याचा असा आहे की आपल्या शरीराला कॅल्शियम भेटते आणि कॅल्शियम भेटल्यामुळे आपले हाडं मजबूत होण्यास मदत होते। दुसरा फायदा असा आहे शेवग्याच्या शेंगेमध्ये व्हिटॅमिन सी असते, त्यामुळे आपल्या शरीराचा थकवा दूर होतो।
शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याचे भरपूर असे फायदे आहेत. तर इकडं छान अशी चूल पेटलेली आहे, शेवग्याच्या शेंगा आपल्या छान अशा उकडतायत. तिकडे तोपर्यंत आपण मसाले भाजूयात आणि मग मसाले भाजल्यानंतर वाटायचं काम आहे ना स्वाती. हो. चुलीवरचं जेवण आणि पाट्यावरचा मसाला याला कुठंच तोड मिळणार नाही. कुठेही जा आणि त्यातली त्यात तेही मातीच्या भांड्यामध्ये. चल मग घेऊयात भाजून. हो. तापलं का तवा? हो, तापलं. सगळ्यात अगोदर थोडं तेल टाकलंय मी आणि त्यामध्ये हावरी आणि खसखस हे दोन्ही भाजून घेते. जाळ थोडासा कमीच लावलाय, नाहीतर खसखस आणि हावरी जळायची शक्यता आहे. तुम्हाला आमची ही गावरान शेवग्याची शेंगा बनवण्याची पद्धत जर आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खरंच हा शेवग्याचा रस्सा इतका भन्नाट लागतो बाजरीच्या भाकरी बरोबर किंवा मग ज्वारीच्या भाकरी बरोबर. तर एकदा नक्की ट्राय करून पहा आमच्या पद्धतीने. तर तिथं हावरी आणि खसखस मी भाजून घेतलंय. त्यानंतर आता मी खोबरं भाजून घेणार आहे इथं. शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा आपल्या छान उकडत आहेत. पाहू शकता तुम्ही, मस्त अशी उकळी आलेली आहे. आणि हे असंच जर सूप आपण पिलं ना तरी हे छान खूप टेस्टी असं लागतं. तर थोडंसं आणखी मी शिजून घेणार आहे. जी बाजरी घेतली होती 2 चमचे ती बाजरी सुद्धा यावर लालसर भाजून घेणार आहे. शेवग्याच्या शेंगाची भाजी असो किंवा बटाट्याची असो किंवा काळा मसाल्याची कुठलीही भाजी असो, त्यामध्ये एखाद 2 चमचे बाजरी अशी जर भाजून ऍड केली ना तर त्याची टेस्ट आणखी छान लागते. आता सगळ्यात शेवटी मी कांदा ऍड करते. तर कांदा आपल्याला छान असा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तर हे सगळे मसाले मी पाट्यावरती वाटून घेते आता, आहे की नाही. तर हे एकत्र केलेलं आहे. आलं, ह्या कोथिंबिरीच्या ज्या काड्या होत्या त्या, लसूण, हे सगळं एकत्र वाटणार आहोत आणि बाकीचं सगळं वेगळं वेगळं. तिकडे तोपर्यंत कांदा सुद्धा आपला परततोय, तोपर्यंत स्वाती हे वाटून घेईल. तर चांगला कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा अशा पद्धतीने. मस्त भाजलाय, काळा झाला. कारण काय होतं, थोडासा आपण कमी भाजला की भाजी आपली थोडी गोडसर लागते. त्यामुळे अशा पद्धतीने चांगला आपल्याला भाजून घ्यायचा मस्त. खूप वारं सुटलंय. तर शेंगा छान अशा शिजल्यात आणि मी एका बाउल मध्ये काढून घेते. तर सगळ्यात अगोदर कोथिंबीर, भरपूर असा लसूण आणि आलं हे वाटून घ्यायचं व्यवस्थित असं. तर हे कोथिंबीरचे जाड जाड जे तुकडे आहेत देठ ते वाटायला घेतलेले आहेत. तर आता आपण भाजी बनवायला घेऊयात. यामध्ये तेल टाकलंय आणि छान असं तापू देते आता मी. तर ही गावरान पद्धतीची शेवग्याच्या शेंगाची हंडी आमच्या घरामध्ये सर्वांनाच आवडते आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा. तुमच्याही घरामध्ये ही शेवग्याची गावरान पद्धतीची हंडी सगळ्यांनाच आवडायला लागेल. तर बघूयात आता आपण कशी करायची. इथे सगळा मसाला स्वातीने वाटलाय आमच्या आणि यातलं सूप सुद्धा थोडंसं मी काढलंय पिण्यासाठी. तर हे सूप सुद्धा असं जरी मुलांना दिलं तर फार असं पौष्टिक असतं. तर इथे सगळा मसाला वाटून रेडी आहे आणि इकडं तेल तापतंय. आपलं तेल छान असं तापलंय. तर तेल तापलं की लगेच यामध्ये मी लसूण, आलं आणि जी कोथिंबीरची देठ आपण वाटली होती ते टाकून घेते. तर छान असं याला परतून घ्यायचं गुलाबी रंग येईपर्यंत. लसूण जर कच्चा राहिला भाजीमध्ये
तर एक वेगळाच उग्र वास येतो, त्याच्यामुळे लसूण परतणं खूप गरजेचं असतं. आलं आणि लसूण छान असं इथं वाटण परतलंय. आता यामध्ये मी टोमॅटो ऍड करते. तर ही भाजी ना आम्ही रात्रीच्या जेवणासाठी बनवत आहोत, त्यामुळे तर रात्र झालेली आहे आणि वातावरण पण पहा किती छान झालंय आमचं जंगल विलाचं. समोरच डोंगर आहेत आणि इकडं सूर्य सुद्धा मावळलेला आहे आणि संध्याकाळचं वातावरण पाहू शकता, अगदी मनाला भावणारे आणि मनाला प्रसन्न करणारे आहे. भाजी झाली, आता भाजी होईल, लगेच भाकरी करून घ्यायला. हा, आता चांगला विस्तू पण पडलाय ना, छान भाकरी गरम गरम भाकरी करून इथंच बाहेरच जेऊयात. हो हो. तर टोमॅटो सुद्धा छान परतलंय. आता यामध्ये मी मसाले घालून घेते. जे मसाला दाखवला होता, लाल तिखट, हळद आणि घरचा मसाला आणि थोडासा कांदा लसूण मसाला, तर तो आता मी यामध्ये ऍड केलाय. याला सुद्धा एक अर्धा मिनिट छान असं परतून घेते. घरचा मसाला नसेल तर तुम्ही मग चिकन मसाला किंवा किचन किंग मसाला सुद्धा टाकू शकता, त्यांनी पण खूप छान टेस्ट येते भाजीला. छान असा मसाला इथं परतलाय. आता यामध्ये मी लगेच हे शेवग्याच्या पाण्यासहित हे शेवग्याच्या शेंगा आपण जे उकडून घेतल्या तर त्या ऍड करते. मस्त असा सुगंध सगळीकडे पसरलाय. हो, मसाल्याचा वास एकदम भारी यायला लागला. थोडस पाणी यामध्ये मी ऍड करते. जितका रस्सा पाहिजे तितका पाणी टाकून घ्यायचं. अजून मी वाटलेला मसाला ऍड केलेला नाहीये. भाजीला एक उकळी आली की मग तो मसाला मी यामध्ये ऍड करणार आहे. आता मी चवीनुसार मीठ ऍड करते. तर 1 चमचा मीठ मी अगोदर सुद्धा ऍड केलं ज्यावेळेस आपण शेंगा उकडायला टाकले होते त्यावेळेस, आणि आता 1 चमचा पुन्हा टाकते. तर पाहू शकता छान असा रंग सुद्धा आलेला आहे भाजीला. आणि आता यामध्ये मी हा मसाला सगळा ऍड करणार आहे. तर आता याला फक्त 5 मिनिट मी उकळी येऊ देपर्यंत शिजू देणार आहे, कारण शेवग्याच्या शेंगाना आपण अगोदरच उकडून घेतल्या, तर छान अशा बॉईल करून घेतल्या होत्या, त्यामुळे फक्त आता 5 मिनिटात ही भाजी रेडी होणार आहे आपली. 5 मिनिटानंतर पाहूयात भाजी कशी होती ती. छान अशा शेंगा शिजल्यात स्वाती. हो का? हो. आता आपण भाकरी करूया. तर इथे झणझणीत अशी शेवगा अंडी आपली रेडी झालेली आहे आणि याबरोबर आता आम्ही करणार आहोत भाकरी. बाजरीच्या मस्त अशा कडक. बाजरीच्या करायच्या की ज्वारीच्या? बाजरीच्याच चांगल्या असतात. बाजरीच्याच चांगल्या असतात. तर जर तुम्हाला आमची ही शेवगा हंडी बनवण्याची पद्धत आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत चुलीवरचं जेवण खात राहा, स्वस्त राहा आणि मस्त राहा. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.